माणूस रडत होता. ते बाईचं प्रेत गावी आणलं आणि प्रेत यात्रा ही संपली. शेवटची विधी झाली. पोरग घरी एकटं रडतंय. दशक्रिया विधी होईपर्यंत त्या पोराला कोणीतरी धरत होतं, सांभाळत होतं. आता दशक्रिया विधी झाल्याच्या नंतर जे जवळचे नातेवाईक होते, भावकीतले लोक होते, ते त्याला सांगायला लागले, दादा 10 दिवसाचा बाळा, या पोराला मायची गरज आहे. तू माणूस आहे, तू बाळाला कसा सांभाळशील? एक पर्याय आहे तुझ्याकडे. म्हणे काय? तुझ्या लेकराला जर वागवायचं असेल ना तर दुसरं लग्न कर. तुला बायकोही भेटल आणि तुझ्या लेकराला माय पण मिळेल. म्हणले तू दुसरं लग्न कर. पण माणूस ढसा रडायला लागला. जर का मी लग्न केलं ना, लग्न केल्याच्या नंतर मला बायको भेटेल, पण माझ्या लेकराला माय भेटेलच याची गॅरंटी नाही. थोडं माफी मागून बोलेल बरं का. कदाचित काही सावत्र आया चांगल्याही असतात, तिथंही सांगेल मी 100 मधनं 5% चांगल्याही असतात, पण 95% गॅरंटीनं सांगतो, जी सख्खी माय करेल ना ती सावत्र माय करू शकत नाही. विश्वास आहे. 95% सख्खी आईची जागा सावत्र आई घेऊ शकत नाही. काय मत आहे तुमचं? माय मेल्याच्या नंतर जर मुलगा रडत असेल ना, एखादी माय जवळ येते, त्या पोराला समजवते, बाळा रडू नको रे, मी तुझ्या माई सारखी या. मावशी माय सारखी या, पण माय नाही या. बाजूच्या काकून गावरान तुपाचा शिरा खाऊ घालू द्यावं, त्याच्यानं पोट भरत नाही. पण मायनं नुसतं फिरून आल्याच्या नंतर डोक्यावरून हात फिरवला तरी सुद्धा मायनं पोट भरतं. ही मायची ताकद असते आणि तिची जागा नाही कोणी घेऊ शकत. हो, मायची जागा नाही कोणी घेऊ शकत. माणूस विचार करत होता, मी जर का लग्न केल्याच्या नंतर मला बायको भेटेल, पण माझ्या लेकराला माय नाही भेटणार. 13व्याचा कार्यक्रम आटोपलेला आहे. गावात मंदिर होतं, मंदिरात गेला माणूस. मंदिरात गेल्याच्या नंतर भगवंताच्या समोर तो हात जोडले रडायला लागला. देवाला सांगितलं, देवा आई तारुण्यात माझी बायको माझ्याकडनं हिरावली, समजू शकतो रे, पण माझ्या 1 दिवसाच्या लेकराची माय नेलीस. म्हणले देवा, हे 1 दिवसाच्या लेकरानं तुझं काय वाईट केलं तर देवा? पण ऐक ना, आतापर्यंत मी तुझ्याकडनं काही मागितलं नाही देवा, पण आज मला मागावं वाटतंय. माझी बायको नेली ना, हे दुःख सुद्धा विसरून जाईल, पण तुझ्याकडे माझी एकच मागणी, माझा एक मुलगा आहे ना, तेवढा तो जिल्हाधिकारी साहेब झाला पाहिजे, ही तुझ्या चरणाशी माझी मागणी असेल. मागणी मागितली आणि घरी आला माणूस. घरी आल्याच्या नंतर घराची परिस्थिती हालाकीची होती. दुसऱ्याच्याकडे कामाला मजुरीला जायचं. हाडाची काढ रक्ताचं पाणी करत होता आणि मजुरी करून पोराला शिकवत होता. पोराला शिकवल्याच्या नंतर जिल्हाधिकारी साहेब बनवलं. जिल्हाधिकारी साहेब झाला. मंदिरात गेला माणूस, देवाचं दर्शन घेतलं. देवाला सांगितलं, देवा आई तारुण्यात माझी बायको हिरावली, तर दुःख विसरलो रे, कारण तुझ्याकडे मागणी मागितली होती, माझा एकुलता एक पोरगा जिल्हाधिकारी साहेब झाला पाहिजे. झाला ना माझा मुलगा जिल्हाधिकारी साहेब. जगातलं कोणतं सुख नाही भेटलं तरी चालेल, मी जिल्हाधिकारी साहेबाचा बाप आहे ना, योच आनंद माझ्यासाठी भरपूर आहे. बस, मला जगातलं कोणतं सुख नको आहे. महाराज, मंदिरातून माणूस निघतोय बाहेर, तोपर्यंत नातेवाईकांचे फोन चालू झाले. का हो, पेपराला बातमी वाचली, तुमचा मुलगा जिल्हाधिकारी साहेब झाला, मग त्याचं लग्न नाही का करायचं? हो, जिल्हाधिकारी साहेबाच्या बापानं सांगितलं. म्हणले हो ना, लग्न करायचं ना पोराचं. सुंदर मुलगी बघितली, लग्नही ठरलं, लग्नही झालं. लग्न झाल्याच्या नंतर ती नवीन माय घरात आली. घरात आल्याच्या नंतर थोडे दिवस निघाले. थोड्या दिवसाच्या नंतर ती नवऱ्याला सांगायला लागली, जिल्हाधिकारी साहेबाला म्हणले, साहेब तुमचा म्हातारा घरातच असतो, एक काम करा ना, घरामध्ये तुमचा म्हातारा थुंकून घाण करतो, त्याच्यापेक्षा ना असं करा ना, म्हाताऱ्याची खाट ओट्यावर टाकायची का? जिल्हाधिकारी साहेबांना थोडाही विलंब न करता बापाची खाट ओट्यावर टाकली. थोडे महिने निघाले. बाईनं पुन्हा सांगितलं, का हो साहेब, तुमचा म्हातारा ओट्यावर झोपलेला असता, थुंकून पार अंगण खराब करतो, येणारे जाणारे सुशिक्षित लोक आपल्याकडे येतात, लोक काय म्हणतील? जिल्हाधिकारी साहेबाच्या अंगणामध्ये किती घाण असते, त्याच्यापेक्षा ना असं करा, म्हाताऱ्याला कुठंतरी पाठवा ना. म्हाताऱ्याच्या खाटीजवळ पोरगा गेला आणि सांगायला लागला, म्हणले पप्पा आम्ही लग्न झाल्यापासून कुठे गेलोच नाही हो फिराया, असं वाटतं आम्ही फिरायला गेलं पाहिजे, तुम्ही कुठं सोबत येणार आहे? त्याच्यापेक्षा थोडे दिवस तुम्ही वृद्धाश्रममध्ये राहसान का? बापानं सांगितलं, बेटा तू वृद्धाश्रममध्ये ठेवलं तरी मी आनंदित राहील, मला एकच आनंद असेल की मी जिल्हाधिकारी साहेबाचा बाप. यो आनंद मला काही कमी आहे का? मी जिल्हाधिकारी साहेबाचा बाप आहे, कुठेही राहिलो तरी जमतंय. बापाची बॅग भरलेली 4 व्हीलर गाडीमध्ये बसवून वृद्धाश्रमापर्यंत नेलं. वृद्धाश्रममधनं बाप खाली उतरला. अगोदरचे बसलेले बाबा लोक होते, त्यांच्याकडे जातोय बाप. तोपर्यंत ते बाबा लोकांना आशा होती की भैया 4 व्हीलर गाडीमध्ये येणारा माणूस कोणीतरी श्रीमंत असेल, नक्कीच आज वस्त्रदान अन्नदान करायला आला असेल. बाबा येऊन बसले. तोपर्यंत ते बाबा लोकांनी विचारायला सुरुवात केली, का हो दादा, तुम्ही तर काय अन्नदान करायला आलात का, वस्त्रदान करायला आलात का? म्हणे नाही हो. मग काय नाही म्हणले, मी इथंच राहायला आलो तुमच्यामध्ये.
त्या प्रत्येक बाबाच्या डोळ्यात अश्रू होते. त्या बाबांनी विचारलं, आता तुम्ही सुद्धा आमच्या यादीत आलात? म्हणे हो. पण बाबा तुमचं इथं यायचं काय कारण? तुम्हाला सोडायला आलेला कोण आहे? म्हणले माझा मुलगा. मग का हो तुम्ही आलात, तुमची पत्नी? माझी पत्नी हा एकच दिवसाचा होता, याला जन्माला घातलं, माझी पत्नी मरण पावली. मग तुम्ही दुसरं लग्न नाही का केलं? म्हणले नाही केलं. का नाही केलं? जर का लग्न केलं असतं मला पत्नी भेटली असती, पण माझ्या लेकराला बाप नाही, माय नाही भेटली असती ना, म्हणून मी लग्नच नाही केलं. प्रत्येक म्हाताऱ्याच्या डोळ्यात अश्रू होता आणि अंतकरणापासून त्या पोरासाठी एकच आवाज निघत होता, अरे कसला पोरगा आहे? ज्या बापानं तू ह्यावर पूर्ण आयुष्य खर्च केलं, तुला जिल्हाधिकारी साहेब बनवलं, त्या बापाच्यासाठी तुझ्या घरामध्ये जर का 2.5x6ची जागा नसल, 2.5x6ची जागा नसेल बापाला झोपायला, तर तुझ्या इतका भिकारी कोणी नसेल. तरी सुद्धा म्हातारा त्या बोलणाऱ्या बाबांना सांगत होता, बाबा दादा बोलू नका म्हणले. माझा पोरगा मला वृद्धाश्रममध्ये जरी सोडत असेल ना, तरी मला एकच आनंद आहे की मी जिल्हाधिकारी साहेबाचा बाप आहे, मी इथं सुद्धा आनंदात राहील. त्यानं तर वृद्धाश्रममध्ये सोडलं, मला त्यानं स्मशानभूमीत सोडलं असतं ना, तरी मी आनंदात राहिलो असतो. इतका उदार अंतकरणाचा बाप असतो. बापाला सोडून निघून गेला. बाप इथं राहत होता, बरीच वर्ष निघून गेली. मनात एकच आनंद होता की मी जिल्हाधिकारी साहेबाचा बाप आहे. बरेच वर्ष निघून गेल्याच्या नंतर बापाची तब्येत सिरियस झाली. आता वृद्धाश्रमाच्या मालकाला सांगितलं, मालक माझं आता काही खरं नाही, माझी तब्येत सिरियस आहे. असं वाटतं भगवंताचं कधी बोलावं येईल, कधी निघावं लागेल. एकच इच्छा आहे माझी आता, शेवटचं एकदा माझ्या जिल्हाधिकारी साहेबाला बोलवा, त्याला सांगा तुझ्या बापाची शेवटची इच्छा आहे की तुला एकदा डोळे भरून बघायचे. तुम्ही फक्त माझ्या पोराला एक कॉल करा, माझ्या पोराला बोलवा ना, मला फक्त जाताना मरताना आधी मला एकदा माझ्या लेकराला डोळे भरून बघायचे. माझ्या जिल्हाधिकारी साहेबाला त्याला फोन करून बोलवा ना. वृद्धाश्रमाच्या मालकानं फोन केला, साहेब तुमच्या बापाची तब्येत सिरियस आहे, तुमच्या बापाची तब्येत सिरियस आहे. तुमच्या बापानं शेवटची इच्छा सांगितली की मला मरण्याच्या आधी माझ्या लेकराला मला डोळे भरून बघायचे. तुम्ही काही करा ना, आत्ताच्या आत्ता निघून या. त्यानं फोनमध्ये सांगितलं, मी आलो असतो पण मी जरा अर्जंट मीटिंगमध्ये बसलोय, मला येणं शक्य होत नाही. जमलं तर उद्या सकाळी येतो, जमलं तर उद्या सकाळी येतो. ऐकल्याच्या नंतर वृद्धाश्रमाच्या मालकाला एवढं वाईट वाटलं. पण अशी बातमी जर का आपण म्हाताऱ्याला सांगितली तर बाबा टेन्शन घेतील, म्हणून वृद्धाश्रमाचा मालक जरा व्यवस्थित पद्धतीत पटवून सांगतो. म्हणले, बाबा तुमचा मुलगा आहे की नाही उद्या सकाळी येणार आहे, तुमचा मुलगा तुम्हाला भेटायला उद्या सकाळी येणार आहे, मुलगा उद्या सकाळी येणार आहे. ही बातमी आज दुपारी माहिती पडलेली आहे. आज दुपारी माहिती पडली की उद्या सकाळी माझा मुलगा येणार आहे. बाप वाट बघत होता, कधी दुपार निघते, कधी संध्याकाळ होते, कधी संध्याकाळ निघते, कधी रात्र होते, कधी रात्र निघते, कधी दिवस उजळतो, कधी माझा जिल्हाधिकारी साहेब माझ्या डोळ्याला दिसतो. या आशेनं बाप वाट बघत होता. सकाळी दिवस उजळला, 7:15 वाजलेले होते. 4 व्हीलर गाडीचा आवाज आला. म्हाताऱ्याला वाटलं 4 व्हीलर गाडी आली म्हणजे नक्कीच माझ्या जिल्हाधिकारी साहेबाची गाडी आली असन. बाप वाट बघत होता. गाडी आली, आला माझा जिल्हाधिकारी साहेब आला म्हणता म्हाताऱ्याला अटक आला आणि म्हातारा जागीच धरणीवर पडलेला. म्हातारा जागीच धरणीवर पडलेला. 4 व्हीलर गाडीमधनं सुटबूट घातलेला व्यक्ती उतरलेला. म्हाताऱ्याचं प्रेत पडलेलं आहे. एकीकडे ते 4 व्हीलर गाडीमधनं उतरलेला माणूस आहे आणि एकीकडे वृद्धाश्रमाचा मालक आहे. प्रेत मध्ये पडलेलं आहे. दोघं एकमेकांकडे बघत होते. वृद्धाश्रमाचा मालक रागातच बघत होता आणि त्या सुटबूट घातलेल्या व्यक्तीला बोलायला सुरुवात केली, यार काय माणूस आहात म्हणले. ज्या बापानं पूर्ण आयुष्य खर्च केलं तुमच्यासाठी, ज्या बापानं पूर्ण आयुष्य तुमच्यासाठी खर्च केलं, तुम्हाला जिल्हाधिकारी साहेब बनवला, रे दुसरं लग्न केलं नाही, पूर्ण तारुण्य जाडून घेतलं, त्या बापानं तुमच्याकडे कधी विचारलं नाही तुम्ही किती लाखाच्या बंगल्यात राहता, तुझ्या बायकोला किती लाखाचं सोनं घेतलं, कधी बापानं विचारलं नाही. अरे मरण्याच्या वेळेस फक्त बापाची शेवटची इच्छा होती की मला एकदा माझ्या जिल्हाधिकारी साहेबाचं तोंड बघायचंय आणि ती सुद्धा इच्छा तुम्ही बापाची पूर्ण करू शकले नाही. तुमच्यापेक्षा भिकारी जगात कोणी नसेल म्हणला. त्या सुटबूट घातलेल्या व्यक्तीने खिशात हात घातला, खिशातून पॉकेट काढलं आणि वृद्धाश्रमाच्या मालकाच्या हातात ठुलं. त्या वृद्धाश्रमाच्या मालकानं ते पॉकेट फोडलं. पॉकेटमध्ये 2000 रुपये होते आणि एक चिठ्ठी लिहिलेली होती. चिठ्ठी बाहेर काढली, चिठ्ठी वाचायला सुरुवात केली वृद्धाश्रमाच्या मालकानं. चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं की वृद्धाश्रमाच्या मालकाला की मालक मला येणं शक्य होत नाही, मला येणं शक्य होत नाही. कदाचित माझा म्हातारा जर का वारला तर शेवटची विधी तुम्ही करून टाका आणि अंत्यविधीसाठी मी माझ्या ड्रायव्हरकडे 2000 रुपये पाठवतोय, मला येणं शक्य होत नाही. आता मला सांगा किती मोठी शोकांतिका. ज्या बापानं पोरासाठी पूर्ण आयुष्य खर्च करावं त्या बापानं शेवटच्या वेळेस तोंड सुद्धा दाखवायचं नाही बापाला पोरानं. याच्यापेक्षा किती मोठी शोकांतिका अजून पाहिजे. अजून सांगेल बरं का, राग धरू नका, राग धरू नका. सगळ्यांचे पाया पडून सांगतो, भाऊ जर तुम्ही 2 असताना एकीकडे मायबाप असतील एकाला दोष देणे नाही. भाऊ तुम्ही 3 आहात एकीकडे मायबाप असतील 2 भावांना दोष देणे नाही. भाऊ तुम्ही 4 आहात एकीकडे मायबाप असतील 3 भावांना दोष देणे नाही. पण भाऊ तुम्ही 1, 2, 3, 4 असाल आणि तरी मायबाप जर वेगळे राहत असतील तर मला असं वाटतं तुम्ही 50 लाखाच्या बंगल्यात राहून सुद्धा तुमच्या इतका भिकारी जगात कुणी नसेल.
स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, नाही का? ज्याच्याकडे मायबाप आहे त्याच्यापेक्षा श्रीमंत कोणी नाही. आणि तुम्हाला सांगू का, भगवंतानं दिलेलं, लोक म्हणतात, आपला कानादेशमा एक म्हण आहे, लोकेशनं दियल पुरत नाही, देवनं दियल सरत नाही. हाय आपली म्हण आहे, पण मना अनुभव सांगस मी. हाय तुमनी म्हण आहे, लोकेशनं दियल पुरत नाही, देवनं दियल सरत नाही. मी ते म्हणस, देवनं दियल सुद्धा कधीतरी सरू शकस, पण मायबापना आशीर्वाद मरस तो सरत नाही. बाप करी जोडी लेकुरांची ओढी, आपुली करवंडी वाढवणी, एकाएकी केला मिराचेचा धनी. हो, बापानं काय नाही केलं आपल्यासाठी, तरी आपण बापाला विसरलो. मी फक्त विषयाला स्पर्श करून पुढे निघणार होतो, पण मला सांगायला आवडलं. माझ्या वडिलांची सांगतायत तुकोबा आहे, स्वतःचं नाही स्तुती गेली, वडिलांची गेलेली. माझ्या वडिलांची मिरासिका देवा, तुझी चरणसेवा. तुकोबारायांना देवाचा प्रश्न आहे, तुकोबाराय तुमच्या वडिलांची ठेव तुम्ही सांगताय ना, तुमच्या वडिलांची ठेव तुम्ही सांगतायत, पण मला समजावून सांगा ना, तुमच्या वडिलांची नेमकी ठेव काय आहे, माझ्या वडिलांची ठेव काय आहे, ऐकायचं का देवा? म्हणे हो. मग तुकोबाराय सांगतात अभंगाचे, माझ्या वडिलांनी काय केलं ऐकायचं देवा. उपास पारणे राखीला दारवंटा, केला भोगवटा आम्हाला गे. आणि ऐक ना देवा, माझ्या पूर्वजांची ठेव आहे ना, ती सांगितल्याच्या नंतर जर मी तुझ्या मंदिरात आलोय आणि आल्याच्या नंतर पण जर मी खाली हात टाकून जाईल तर यात आबरू माझी जाणार नाही. उदाहरण म्हणून सांगेल, सप्ताह कमिटीवाले जे वजनी मंडळवाले असतील, सप्ताह कमिटीवाले जे पण लोक असतील, एखादा गावामध्ये श्रीमंत माणूस आहे आणि श्रीमंत माणूसकडे तुम्ही अशा लिस्टने घ्या, सरपंच साहेब समजा हा माणूस 5-50 हजार लाख रुपये आपले दिन बो सप्ताले, असा माणूसकडे 1-2 लाख रुपये देणारकडे घ्या तुम्ही. बडा गावल्यापेक्षा वजनी मंडळल्यापेक्षा कार्यकर्ता असल्यापेक्षा 2-3 लाख रुपये दिन बो त्या माणूसकडे घ्या. आणि त्यांनी बसाली ना तुमले विचार कसांसाठी सप्तान पावती लेवाली येतात, आम्ही सप्तान पावती लेवाली येतात, सप्तानी दक्षिणा लेवाली येतात. तुमले बसाडली सांगे तो काळजी करू नका, चहा ठेवरी आजले महाराज लोक केले चहा ठेव, चहा बी पाच तोपर्यंत जाणार असले समजाड असतो पैसावाला माणूस. पावसाहेब महाराज दगलीस हो भंडारा काय काय कसा बनवलं काय काय ना भाऊ, डाळ भात बनायली मटणी भाजी बी असं लोकल काम नाही करा ना, 2-4 भाज्या ठेवा दगली सुन यासले इथली उभारी येस ना, यंदाना सप्ताह खाऊ 1 लाख टाके भाऊ. मग आडूच सांगस तो एक काम करा, आपला 1100 लिखिल्या आणि 1100नी पावती लिस्टी जवळ भजनी मंडळवाला किंवा सरपंच साहेब तुम्हाला कार्यकर्ता पटा खाली उतरतस आणि मजाक मस्ती करणारा पोरे चौकमा बसेलेत, त्यासनी जर त्या पावती लिहिणार असले प्रश्न करा, काय हो सरपंच साहेब आपण घर गायचात कितला भेटणार? 1100.
मग त्या पोरी मजा कोणी लिहितील? लेणार नाही का देणार नाही? इज्जत कोणी जाईल आहे? पैसा लेणार नाही का देणार नाही? देणार नाही. देणार नाही, इज्जत जाहीर आहे. सोपी भाषा मग सांगच. गावमा एक मंदिर पडकं होतं. पडकं मंदिर, जुनं मंदिर होतं. पुजारीला असं वाटणं मंदिर पडी जाईन, काय कोणी ध्यान दि राहणार नाही. गावना लोकी मंदिरना पुजारी हुशार होता. विशालदादा साहेब कथा आहेत मागे राह घेत का? हां हां, मंदिरना पुजारी हुशार होता आम्हाला विशालदादा साहेब सारखा. मंदिर पडी जाईन त्यानापेक्षा 1 लाख रुपये व्याजना उचलेली नात. सॉरी 50,000 रुपये व्याजना उचलेली नात. आणि 50,000 रुपया मग मंदिरले क्लिअर कर टाक, रंग बिंग दिसणे, एकदम कलर बिलर करिशने, एकदम भारी बनाई टाक. पण या 50,000 जमा कस काय होतील? लोक ते काय देव होत नाही. पण मंदिरना पुजारी हुशार होता. एक काम करस म्हणे, राजाला बोलायली ना आरती कराले. राजाले आरती करायला बोलावं म्हणजे राजा 50,000 लाख रुपये दी जाईन. व्याज ना उचलेल 50 बी पिटे जातील, 50 आपले मंदिर माराय जाते. राजाला आरती करायला बोलावं. राजाने आरती करली नाही, ताट खाली ठिदी ना, 100 रुपये ठिसणे. राजा मंदिर महिनी गेली. ज्यांना भरोसावर 50,000 उचला ताव भाऊ 100 रुपये टीन नाही घ्या भाऊ. हा भर उंडा मग गामचा, भर थंडी मात घाम चाले. हा ते काय करा ना, ज्याला भरोसावर 50,000 व्याज ना उचलेले अहो भाऊ 100 रुपये ठेन निघ्या. पण पुजारी हुशार होता. काही का ना पैसा ते वसूल करसू म्हणे मी. तो 100 रुपये उचला मंदिरना बाहेरून. ऐका ऐका हो ऐका, आपल्या गावात राजे आलते राजे, आणि आपल्या गावाच्या मंदिरात राजांनी आरती केली आणि राजांनी इथं दक्षिणा ठेवलेली आणि त्या दक्षिणेचा लिलाव करायचा. लिलाव लोके घर गोया वय घ्यात. राजांनी दक्षिणाना लिलावे काय आणि काय नाही. पहिली बोली 5,000, दुसरा म्हणे 11, एक म्हणे 21. पुजारी म्हणे का रे तू का बिगर पाणी पिऊन तार राजांटी येईल दक्षिणा आहे ती हा, बिगर पाणी ना आणीन तीर म्हणे सकाळी. एक म्हणे 30, 41, 50. पुजारी म्हणे निघणार 71, 75, 80, 85, 1 लाख, 1 लाख 1. पुजारी ते आराम लागे ना 50 निघेन, 50 राह घ्या तू 1 लाख 1. राजाना रथ जाहिरांचा प्रधानले म्हणे भाऊ आत्ते जुनू काय दाम लोकच ना वैरे दकी म्हणे. प्रधान होना प्रधान देख आटे ते लिलाव चालू आहे, पयत पयत घ्या म्हणे. राजे तुम्ही ठेवलेली दक्षिणेचा लिलाव चालू आहे म्हणे. मग लाख रुपयापर्यंत पोहोची घ्या लिलाव. राजान डायरेक्ट उडी मार दिनी रथवर येईन. पयत पयत पुन्हा पुजारी ना हात धरी पाडा, फक्त मोठ उगाडू नको, 1.25 लाख दिसू म्हणे. फक्त मोठ उगाडू नको, 1.25 लाख 1.25. कारण मोठ उगाडी ती लाच कोणी जाणार होती. राजाने जाऊ द्या, एवढा राजा 1.25 रुपया कोणी इज्जत जाते. राजाने जाणार होती. म्हणीशीन भाऊ फक्त मूठ उघाडू नको, 1.25 लाख दिसू. तवशनी मन पडेल आई जाकेल मूठ, तवशनी मनशी आई. लाज घेणाऱ्याची जात नाही, देणाऱ्याची जाते. तू को बराय सांगता देवा ऐक ना, तुझ्या दरबारात आल्याच्या नंतर जर का मी खाली हाताकन गेलो तर यात लाज माझी जाणार नाही. या मी खाली हाताने गेलो ना तर लाज तुझी जाईल. कारण मागणारा पण कोणी साधारण नाही आलेला तुझ्या दरबारात. तुझ्या दारात आलेला कोणी साधारण नाही या, साधारण व्यक्ती आलेला नाही या. आणि पूर्ण परंपरा सांगितली तुकोबारायांनी. Benita
वा बाबा, क्या बात आहे. साध्या सोप्या भाषेमध्ये मी अभंग सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. वाजलेत आता 11 झालेत ना, वाजले ना. बापरे, तुम्ही असा घुस काय कसा 11 वाजे घ्यात ना, आवरू ना मग. हा नाही, सरपंच साहेब कथा आहेत, कथा आहेत त्या दूर आणि कुशाल पै जात भाऊ.